₹99 ऑफरसह राष्ट्रीय सिनेमा दिवसाच्या शुभमुहूर्तावर नवरा माझा नवसाचा भाग 2 ह्या चित्रपटाची सुपारी फुटली, तीही सर्वत्र हाऊसफुलची पाटी लावून. या शुभमुहूर्ताचा फायदा चित्रपटाला झालाय खरा, पण ही हाऊसफुलची पाटी हा चित्रपट टिकून ठेवणार का? नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटाचा हा पुढचा भाग, पण हा प्रॉपर सिक्वल आहे की नाही हेच मोठं कन्फ्युजन घेऊन हा चित्रपट सुरू होतो. कारण असं की चित्रपटात काही कलाकार आपलं जुनंच पात्र साकारताना दिसतात, तर काही जुने कलाकार हे नवीन पात्र साकारताना दिसतात. सचिन सुप्रिया यांचं पात्र विजय पाटकर यांच्या पात्राला ओळखतात, पण अशोक सराफ यांच्या पात्राला ओळखत नाहीत. वैभव मांगले तर वेगळी भूमिका साकारताना दिसतात. हेच निर्मिती सावंत यांच्याबद्दलही आहे. पहिल्या भागात त्या सचिन यांच्या आत्या झाल्या होत्या, तर आता स्वप्नील जोशी यांच्या आई. म्हणूनच तर सचिन आणि स्वप्नील हे एकमेकांचे भाऊ वाटतात चित्रपटात. आणि हे मी नाही म्हणत, चित्रपटातच तसा एक विनोद आहे. नवरा माझा नवसाचा 2004 साली प्रदर्शित झालेला. म्हणजे वॅकी आणि भक्ती यांची मुलगी श्रद्धा ही 20 वर्षांची असं समजलं तर स्वप्नील जोशी हा त्याच्या पात्रामध्ये फिट बसत नाही. कुणी तरुण अभिनेता घेतला असता तर बरं झालं असतं. स्वप्नील जोशी याची ॲक्टिंग चांगली आहे, पण हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी यांची जोडी पाहताना विचित्र वाटतं. नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटाचा सिक्वल नसून एक दुसराच वेगळा फ्रेश सिनेमा आपण पाहतोय असा विचार करून जरा चित्रपट बघितला तर नक्कीच हा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटात मनोरंजन भरपूर आहे. विशेष म्हणजे तो बोरिंग नाही. काही दृश्य चांगली जमून आली आहेत. सर्वच कलाकारांचा अभिनय चांगला आहे. चित्रपटात गाणेही चांगली आहेत. खास करून सुपारी फुटली हे गाणं. आता कदाचित हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा खालच्या दर्जाचा वाटत असेल, पण काही वर्षांनी मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच पहिल्या भागा इतकाच आवडेल. पण तरीही छोटा मोठा मेजर असा प्रॉब्लेम या चित्रपटाबाबतीत आहे हे मात्र खरे. पहिल्या भागाबरोबर याची तुलना केली तर निराशेशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही. कारण या चित्रपटात पंच लाईनची कमतरता आहे. खास करून ट्रेनमधील दृश्यांमध्ये अशोक सराफ यांनी जी धमाल पहिल्या भागात आणलेली त्याची उणीव इथे भासते. एसटीतले दृश्य जसे एकसंघ वाटत होते तसे इथे वाटत नाहीत. ट्रेनमधील दृश्य हे गॅग्स जास्त वाटतात, जसे काही वेगवेगळे जोक्स चालू आहेत. त्यातले काही जोक्स आपल्याला हसवतात तर काहींवर आपल्याला हसू येतं. क्लायमॅक्सचा गणपती विसर्जनाचा सीनही पांचट झाला आहे. हसू तर येत नाही, क्यू मात्र नक्की येते. ट्रेनऐवजी पुन्हा एसटीच निवडली असती तर बरं झालं असतं.